निवड श्रेणी व चट्टोपाध्याय प्रस्ताव गेल्या 2 वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असल्याने ते तातडीने मंजूर न झाल्यास 9 मार्च पासून जिल्हा परिषद नाशिक समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद प्राथमिक विभाग यांनी दिलाय। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने राज्य कार्यवाह संजय बबनराव पगार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद नाशिक येथे शिक्षणाधिकारी जगताप मॅडम यांना शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत 3 स्वतंत्र निवेदने सादर करण्यात आली आहे। यावेळी राज्य उपाध्यक्ष दीपक हेरनार, विभागीय अध्यक्ष वासुदेव बोरसे, जिल्हाध्यक्ष रमेश गोही, जिल्हा सरचिटणीस कार्यवाह रावसाहेब जाधव, जिल्हा संघटक प्रशांत शेवाळे, दिलीप सूर्यवंशी देवळा, प्रवीण पाटील, सुधाकर अहिरे, सिन्नर, भाऊसाहेब सूर्यवंशी, रवींद्र पाटील, संजय भाऊराव पाटील, पंकज देवरे, त्र्यंबकेश्वर आदी पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते। निवेदनात निवड श्रेणी व चट्टोपाध्याय प्रस्ताव 2 वर्षांपासून प्रलंबित असून त्वरित मंजुरी द्यावी, अन्यथा 9 मार्च पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल। नियुक्ती दिनांक 1990 ते 1991 दरम्यानच्या शिक्षकांच्या निवड श्रेणी वेतन निश्चित झालेल्या अनियमिततेची दखल घेऊन कारवाई करावी व उर्वरित शिक्षकांची वेतन निश्चिती तातडीने गटस्तरावर पूर्ण करावी। शिक्षकांच्या पदवीधर, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पदोन्नती त्वरित करून त्यानंतरच समायोजन करण्यात यावे। तसेच पदवीधर शिक्षकांची वेतन श्रेणी मंजूर करून पगारात लागू करणे, प्रलंबित मंजूर वेतन बिले, एकस्तर फरक बिले, वैद्यकीय बिले तसेच 3 किंवा त्यापेक्षा अधिक प्रलंबित फरक बिले तातडीने निकाली काढावीत। याशिवाय S14 एकस्तर वेतन श्रेणी पात्र शिक्षकांना प्रत्यक्ष वेतन लाभ देण्यात यावा इत्यादी मागण्यांचे निवेदन देण्यात आले। ऑनलाईन विद्यार्थी हजेरी भरण्याबाबत शाळा स्तरावर नेटवर्क व तांत्रिक अडचणी येत असल्याने त्याची सक्ती करू नये अशी ही मागणी करण्यात आली आहे। या सर्व मुद्द्यांवर शिक्षणाधिकारी जगताप मॅडम यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले। माननीय शिक्षणाधिकारी यांची आज गाठ घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं। कारण गेल्या कितीतरी दिवसापासून निवड श्रेणी आणि चट्टोपाध्याय यांचे प्रस्ताव प्रलंबित आहे आणि हे प्रस्ताव जर 8 मार्चपर्यंत मंजूर झाले नाही तर 9 मार्चपासून बेमुदत असं धरणे आंदोलन करण्याची अशा स्वरूपाचं आज निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनाला अनुसंगून जर 8 मार्चपर्यंत सदरचे प्रस्ताव मंजूर झाले नाहीत तर आपल्याला आंदोलन करणं हे अपेक्षित असल्याने शिक्षकांनी बहुसंख्येनं सदरच्या आंदोलनासाठी हजर राहावं। याबरोबरच 1991 पूर्वीचे म्हणजेच 89, 90, 91चे नियुक्ती दिनांक असलेले जे शिक्षक आहेत त्यांना निवड श्रेणी मिळण्यासाठी जे प्रयत्न केले होते त्यापैकी अनियमितता करून काही लोकांनाच मात्र ते देण्यात आलेलं आहे। या विरोधातही आपण निवेदन देऊ लवकरच त्या संदर्भाची आपण पाठपुरावा करत आहोत। जर त्या संदर्भाची दखल प्रशासनाने घेतली नाही तर त्याबाबतही लवकरच आपण आंदोलन करणार आहोत। सोबतच पदवीधर, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख पदोन्नती या त्वरित करा आणि नंतर समायोजन करणे या संदर्भात निवेदन दिलेले आहे। पदवीधर शिक्षकांची वेतन श्रेणी मंजुरी संदर्भात निवेदन दिले आहे। प्रलंबित जे थकीत वैद्यकीय बिले किंवा एकतर इतर पगाराचे जे बिले आहे थकीत ते त्वरित निकाली करण्यासंदर्भात निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। आणि आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, माननीय शिक्षणाधिकारी मॅडम यांना शिक्षक परिषदेच्या वतीने राज्य कार्यवाह संजय पगार, जिल्हाध्यक्ष रमेश सर, राज्य उपाध्यक्ष दीपक हेरनार सर सर्वांच्या उपस्थितीमध्ये निवेदन या ठिकाणी देण्यात आलं। धन्यवाद। न्यूजसाठी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी।